नमस्कार, मी अनघा दोडपकर. अश्वत्थामा भाग 12. कातळावर बसलेला अश्वत्थामा उपहासाने हसून म्हणाला, तात, मी तोच एकलव्य आहे, कर्मठ ब्राह्मण अश्वत्थामा. भोगतोय एकलव्याचा शाप, दुःख आणि दिसतोही एकलव्यासारखाच. एवढ्यात त्याला परत रॉजर बेकर डोंगर चढत असताना दिसला. कालचा घटनाक्रम त्याच्या दिव्य दृष्टीसमोर उभा राहिला. काल रॉजर नंदुरबारला गेल्यावर कॉम्प्युटरवरून अमेरिकन प्रेसला, मीडियाला मेल करून सांगितलं की 5000 वर्षांचा चिरंजीव अश्वत्थामाचा शोध कसा घेतला, त्याने कसे दूध पाजले वगैरे वगैरे. अर्धवट राहिलेला रिसर्च पुरा करण्यासाठी परत अस्तंबा दुर्गम गडावर जाऊन मुक्काम करण्याचा मनोदय देखील त्यांनी कळवला. जे भारताला जमलं नाही ते काम अमेरिका करून दाखवेल अशा दिमाखानं तो डोंगर चढू लागला. अश्वत्थामा रॉजरच्या अफाट कल्पनाशक्तीला हसून मनात म्हणाला, ये वर ये आणि उपाशी तापाशी अन्न पाण्या वाचून तडफडत राहा डोंगरावर. गुड बाय रॉजर, गॉड ब्लेस यू, असा आशीर्वाद देऊन तो पलीकडच्या बाजूनं गड उतरून डोंगर पायथ्याशी आला देखील. ती सीमा गुजरातमधील कुआगाव नावाचं खेडं होतं. त्याचा अवतार पाहून लोक त्याला पैसे देत होते. तेच नाणं घेऊन एका दुकानातून प्लॅस्टिक बॅगमध्ये तेल घेऊन जखमेवर त्यानं ओतलं. दुकानदाराची आणि त्याची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर महाभारताचा अश्वत्थामा म्हणून ओळखल्यानं रस्त्यावरचे शेकडो लोक त्याला पाहायला धावले. ते पाहून अश्वत्थामा अरण्याच्या दिशेनं धावला आणि धावतच सुटला. रॉजर सबंध रात एकटाच वाघाच्या डरकाळ्या, अस्वलांचं गुरगुराट, गुबडांचा दुत्कार ऐकत उपाशी तापाशी अश्वत्थाम्याची वाट पाहत सकाळी 4 वाजेपर्यंत जागाच होता. मोठ्या तावानं अश्वत्थामाला भेटण्यासाठी डोंगर चढून सुळक्यातल्या घळीकडे जात असताना पायाखालचा दगड घसरल्यानं तोल जाऊन घसरत घसरत कातळावर जाऊन आदळला. आदिवासी शेतकरी आमदार पडवीच्या वडिलांनी जखमी अवस्थेतल्या रॉजरला आपल्या मचाणात आणून औषधोपचार केल्यावर तेथून जाण्यास सांगितले, परत कधीही न येण्यासाठी. अश्वत्थामाला आठवलं, द्रोणाचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांची शस्त्रास्त्र परीक्षा घेतली. त्यात अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरला. गुरुदक्षिणा म्हणून बंधनावस्थेत त्यांच्यासमोर आणलं. अश्वत्थाम्याला त्या युद्धात द्रोणानं भाग घेऊ दिला नाही, त्याचे त्याला वैषम्य वाटले. द्रोणानं द्रुपदाला अपमानकारक बोलून दक्षिणेकडचे अर्धे राज्य परत करून पांचाल नगरीत पाठवलं. अश्वत्थाम्याची योग्यता असूनही द्रुपदाला आणण्यासाठी भाग का घेऊ दिला नाही, हा सल त्याच्या मनात मात्र कायम राहिला. द्रुपद राजा द्रोणांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नव्हता. द्रुपदानं पुत्र प्राप्तीसाठी अग्नीला आवाहन केलं, द्रोणांच्या सर्व नाशासाठी. इथूनच महाभारताच्या युद्धाचं बीज रोवायला सुरुवात झाली. धन्यवाद.